संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बस आता येणारा 1 तास असाच जोश आणि खास करून माता भगिनींनो तुमच्यासाठी पहिला माझा विचार, अजिबात तणावात इथं बसायचं नाही। आता फक्त 1 तासच असा आनंद नाही, घरी जाताना आणि घरी गेल्यानंतर आयुष्यभर चेहऱ्यावरचं तेज सोडायचं नाही। आता टना टना उड्या मारत घराकडे जायचं। नवऱ्याला सांगून आला होता 7:30 ला कार्यक्रम सुरू होतोय, 8:30 ला येतेच आणि लगेच आपण जेवायचं असं असं। आता बोंबलला 8 8:30 आत्ताच वाजले। ते बसला असेल घरात, त्याला राग येणार, अजून कुठे गेले, अजून कसे आले नाही, 50 फोन तुला करणार। आज तू काय करायचं, फोन कडे बघायचंच नाही, दिसला फोन कटच करून टाकायचा आणि घरी जाताना सुद्धा उड्या मारत जायचं। नवरा पुढे दिसला की हसायचं आणि म्हणायचं अहो जरा बाजूला सरा, जरा हवा आणि दो म्हणायचं। आलं का लक्षात? उड्या मारत घराकडे जायचं आणि जर सासू पुढे आली तर हात जोडून सगळ्याला अगोदर सांगतोय, सासू पुढे आली नेहमी सारखं सासूकडे बघून नाक मुरडायचं नाही, सासूकडे बघून बोट मोडायची नाही। सुनानो माझ्या बहिणीनो तुमची सवय मला माहिती आहे। आज काय करायचं, आली सासू पुढे सासूकडे बघायचं नाच करायचा, आत्या माक करायचं, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, म्हातारी अशी खाली धान्य करून पडली पाहिजे आणि आत्या खाली पडली र पडली, ए बाबा मधन सरक, आत्या खाली पडली र पडली, तिला सोडायचं नाही, लगेच तिच्या बाजूला बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या माक करायचं। आज म्हातारी सासूबाई गडा गडा लोळली पाहिजे, नवऱ्या म्हणाली पाहिजे अरे बाबा आमोशाला अजून 8-10 दिवस बाकी आहेत, हिच्या अंगात काय आलंय। लगेच सासूला नवऱ्याला सांगायचं माझ्या अंगात आलंय, माझा भाऊ वसंत आला होता माझ्या अंगात आलंय, पण आज माझ्या अंगामध्ये आनंदाचं वारं आलेलं आहे। आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही, तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर चला जगूया आनंदानं, अगदी आनंदानं जगायचं माते। कारण तुला सांगतो बघ, संभाजीराजांच्या समोर सांगतो, ज्या घरातली माता आनंदी असते, ज्या घरातल्या मातेच्या चेहऱ्यावर आनंद आणि तेज असतं, त्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती आनंदी असतो। लक्षात घे, प्रत्येक कुटुंब आनंदी होतं आणि प्रत्येक कुटुंब आनंदी झालं तर माझं राष्ट्र आनंदी आहे। आणि म्हणून तुझ्या चेहऱ्यावरचं तेज बघ, तुला कधी व्यक्त होता येत नाही, तुला कधी घर सोडून बाहेर सारखं सारखं जाता येत नाही। आज मी 1 तास आलोय ना, व्यक्त व्हायचं, आलं हसायला बिंदास हसायचं, चोरून हसायचं नाही, फुसुक करून हसायचं नाही, आलं हसायला दात काढून हसायचं, किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात, जोरात खदा खदा हसायचं, हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची पडली तरी चालत्या, तू अजिबात घाबरायचं नाही। हसताना मांडीवचं पोरग तेवढं खाली आदळायचं नाही। कालच्या कार्यक्रमात तसं झालं, एक माता एवढी हसायला लागली पोरगच खाली आदळलं, बाकी काय करायचं नाही अजिबात। आणि ह्या लहान लेकरांचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही। कशी गप्प बसवलेत मी, कशी गप्प बसवली, या मुलांना मी एकटाच पुरून उरलोय, हे लय कार्टी वांड आहेत। मागच्या वेळेला एक माझा कार्यक्रम सुरू होता, खुर्ची टाकून मध्ये उभा होतो, पहिलीच पोरग कार्ट एवढं वांड होतं, रांगत रांगत आलंय, खुर्चीच्या खाली कधी बसलंय मला माहित सुद्धा नाही, खुर्चीच्या खाली बसलंय, कार्यक्रम रंगात आल्यावर पुढे तोंड काढलंय, माझ्याकडे बघून म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची, दान करून खाली उडी टाकली। काय करायचं मला कळेना, मागा हात लावून बघितला, म्हणलं कुठं फाटल्या रे, तर मला म्हणते कसं फसवलं, थोबाड बोडेन म्हणलं तुझे। आणि एक तर आईच्या मांडीवर बसलं होतं, गोर गोमट पोरग होतं, 3 वर्षाचं होतं, आईकडे एकदा बघायचं, माझ्याकडे एकदा बघायचं। मगाशी स्टेजवर आल्यावर कसं माझं शायनिंग चाललं होतं तसा मी बसलेलो होतो, माझ्याकडे बघायचं ना आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय। मला एवढा आनंद झाला, म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण याला येते, म्हणून हे लेकरो आपल्याला बॉब्स म्हणतंय। वा वा वा, मी पण गप्प बसावं की नाही, त्याच्याकडे बघितलं म्हणलं काय रे माझ्या बाळा, तर जोरात खालनं वरडलं हे बॉब्स म्हणून। तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं, आईनं तोंड दाबून धरल्यावर मात्र मी उठलो, म्हणलं का ग भगिने, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरात कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून बॉब्स म्हणताय तर म्हणू दे, गप्पा बस। ती मला म्हणली दादा तूच खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे। हे पोरं कधी हवा काढतील सांगता येत नाही। आता इकडे बघ, हे कसे गप्पा बसवल्यात, मी कसे गप्प बसवल्यात, तुला घरात गप्प बसतात का खरं सांग माते? 7-7:30 ला तुझा स्वयंपाक सुरू होतो, कार्टा आलंच बघ मध्ये, मम्मी मम्मी मम्मी, तुझा तर एकीकडे स्वयंपाक सुरू असतो, दुसरीकडे मालिका बघायची असते, तुला तर काय एक काम आहे का? मालिका जर चुकली तर उद्या त्याचा कनेक्शन तुला लागत नाही, एकीकडे मैत्रिणीला मेसेज पाठवायचा असतो, ते मध्येच येतोय आणि मम्मी मम्मी म्हणल्या तू काय म्हणतेस पोराला, गप रे गप की म्हणते, ग बा येईल की आता खायला घालायचा, गिळायला घालायचा, आल्या आल्या मागतोय, ग बस। पोरग काय तुझं ऐकत नाही, पुन्हा आगाऊपणा करतोय, मात्र मग तुझा बांध तुटतो, धरतीस पोराला
घालतीस रपाटा आणि पोराला असं दात वट्या खात काय म्हणतेस, बाच्या वळणाव गेलायस नालाय का, बा असाचा एक गुण माझा तुझ्यात आला नाही, बाच्या वळणाव गेलाय. बान याचं रात्री 9 वाजता धरायचं पोराला, घालायचा रपाटा, आईच्या वळणावर गेलायस, आईच्या वळणावर गेलायस, माझ्यातला एक गुण तुझ्यात नाही. आजीनं याचं नातवाकडे बघायचं आणि म्हणायचं आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना कळना नेमकं आम्ही मटेरियल कोणाचं आहे, आम्ही नेमकं गेलोय कोणाच्या वळणावर. महाराष्ट्रामध्ये इथून प्रबोधनाला सुरुवात झाली, लक्षात घ्या. आणि इकडचे जे गँग बसलेले 1000 हे माझे पुरुष मंडळी, तुम्हाला हात जोडून सांगतोय रे, वटवागळासारखं अजिबात बसायचं नाही. आयुष्य समजावून घ्यायचं आहे ना, चेहऱ्यावर तेज पाहिजे. घरी गेल्या गेल्या जाऊन अगोदर आपल्या बायकोकडे बघून शांतपणे सुंदरपणे अगोदर हसलं पाहिजे ना रे. सगळ्या या संभाजीनगरचं सगळं तणाव टेन्शन घेऊन तुम्ही घराकडे जाता, कशाला जाता रे? अरे घरी गेलं की आपल्या बायकोकडे बघायचं, तिच्याकडे बघून अगोदर हसायचं, तिला हळूच गालावरून हात फिरवत म्हणलं पाहिजे चहा बर काय गरम भजी करू का हो. तू असा घरी जातोस का चहा काय पाणी पण विचारत नाही, एवढा चेहरा असा करून घरी जातो. अजिबात तस करायला नाही. घरी जायचा आनंदाने हसाय. आता मी सांगितलंय म्हणून लगेच प्रयोग करायचा नाही, अगोदर अंदाज घ्यायचा. तुमचं इंजान तुम्हाला माहिती कसं आहे, काय आहे, किती व्होल्ट्स आहे, किती पॉवर्स आहे. नाही मी सांगितलंय म्हणून लगेच हसशील. रत्नागिरीच्या कार्यक्रमात एकाला म्हणलं घराकडे जायचं, बायकोकडे बघून हसायचं, पुढंच बसलं होतं, लय पेटलं, डायरेक्ट माझा करंट लागत होता. गेलं घराकडे आणि नेमकी बायको उंबऱ्यावर उभी होती आणि बायकोकडे बघून हसलं. जसं हसलं तिनं धरला, खाली पाडला, उरावर बसली. 150 टनाचा मोदळा होता, हे होतं 40 किलोचं. लागलं टाचा घासायला. बसली ती बसली, दचुरा धरला, 2 ठोस दिलं, म्हणाले नालायका, म्हणाले वटवागळा 18 वर्ष लग्नाला झाली, एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस आणि मगाशी माझ्या आईला अटॅक आलाय आणि हसत आलायस रे घरला म्हणले. त्यामुळं अंदाज घ्यायचा, मस्त राहायचं, आनंदाने राहायचं. लक्षात घ्या, आज मी तुमच्या समोर उभा राहिलोय. वसंत हंकारे आला, वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला, असं होता कामा नाही पोरानो. वसंत हंकारे आला, माणसामधला माणूस जागा करून गेला. वसंत हंकारे आला, तुमच्या काळजाला थोडीशी आग लावून गेला. आणि म्हणूनच माते, आज मी तुझ्या समोर उभा आहे बघ. इथून घरी जायचं, इथून घरी जायचं. माझा दादा आला, माझा भाऊ आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नाही बघ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, आज तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, आज तुझं वय कितीही वर्षाचा असू दे पोरा, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 35 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 10 वर्षाचं आहे. आज घरी जायचं, आज घरी जायचं बघ. आज घरी जायचं, आपल्या आई समोर उभं राहायचं. आज घरी जायचं, आपल्या आई समोर उभं राहायचं. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आजपर्यंत तू कधीच विचारला नाहीस, जो प्रश्न आजपर्यंत तू कधीच विचारला नाहीस, तो प्रश्न आज आपल्या आईला विचारायचा. पोरा, इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत तू शिक्षण घेतलंस, तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, पण पोरा हा प्रश्न मात्र तू तुझ्या आईला कधीच विचारला नव्हतास. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, या आई 9 महिने 9 दिवस आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, आज घरी जायचं ना, आपल्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा बघ. ज्या क्षणाला तू हा प्रश्न तिला विचारशील, तिच्या मुखातला शब्द विरून जाईल पोरा. 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती तुला उदरामध्ये ठेवते आणि ज्या क्षणाला तुला ती जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत आणि मरण यातना, एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या आईला होत असतात तुला जन्म देताना पोरा, तुला जन्म देताना. पोरा 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुला उदरामध्ये ठेवते, एकीकडे ती तुला जन्म देत असते पोरा आणि दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या आसमंतामध्ये विलीन होत असतो. एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या आईला होत असतात लेकरा तुला जन्म देताना. मग एवढ्या अनंत आणि मरण यातना
ती आई का सहन करते पोरा? ए पोरा, कारण तुझ्या जन्मामुळं त्या माऊलीला आई पण येणार असतं आणि त्या आई शब्दासाठी एवढ्या अनंत मरण यातना ती सहन करत असती पोरा, ती सहन करत असती. आई बापाच्या या वेदना आम्हाला कळाल्या नाहीत. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावर अशी सोडवली पोरा, आम्ही फळ्यावर अशी सोडवली. पण आई बापाच्या वेदनेचं हे गणित मात्र लेकरानो तुम्ही विसरत चाललात. तुम्हाला बाप समजावून सांगायची गरज पडली, तुम्हाला आई समजावून सांगायची गरज पडली. ए पोरा, ए तुला आज अध्यात्म सुद्धा सांगून टाकतो बघ, इकडे बघ. ए पोरा, आम्ही नालायक झालो, आम्ही हरामखोर झालो, आम्हाला आई कळेना, आम्हाला बाप कळेना, आम्हाला आमचा धर्म आणि राष्ट्र कळेना. पोरानो ऐका रा. ए पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला माझ्या लेकरा, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला तुझ्या गालाचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालाला पहिला स्पर्श कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. हे पोरा, तुझा जन्म झाल्यानंतर तुला हातात जर कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे पोरा, आई बापाच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला, आई बापाच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही पोरा, कधीच कळालं नाही. हे सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण आमचा आई बाप मात्र घरामध्ये सडू लागला पोरा. हे पोरी, आणि म्हणून तुला सांगतोय बघ, तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल, तुला जर खऱ्या अर्थानं माझा छत्रपती समजावून घ्यायचा असेल, हे पोरी, तर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. ए पोरी, इकडे बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. ए नीट ऐकायचं रे, कान उघडं ठेवून ऐकायचं. आज नाही तर परत कधीच नाही. आज परिवर्तन झालंच पाहिजे, आज तुझ्यामध्ये बदल झालाच पाहिजे. ए पोरी, तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. ए पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून 100-150 वर्षापूर्वी चालायचं, समाज परिवर्तन करायचं. समाजाला मान्य नव्हतं. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, चिखल फेकत होता, दगडाचा मारा करत होता. जेवढा शरीरावर मारा होत होता तेवढाच कठोर शब्दांचा मारा तिच्या मनावरती होत होता. तरी सुद्धा सगळं काही सहन करत होती. ती माऊली पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं लुगडं शेणाने आणि चिखलाने माकलेलं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8 लेकींना माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ए पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस का पोरी? ए पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस का पोरी? तू एवढी स्वस्त नाहीस. कोणी पण यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं, तुला रातोरात घेऊन जावं. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुला रस्त्यावरती सोडून द्यावं. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, एखाद्या सुटकेस मध्ये भरून ते रस्त्यावर फेकून द्यावे. ए पोरे, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस. तू कोण आहेस? तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. आज आलोय तर तुझ्या काळजामध्ये थोडीशी आग लावून जाणार बघ. बघ पोरी, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, नाही पोरीनं. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली. घोड्यावरती स्वार
झाली आणि 5 लाखाचं सैनिक घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. पोरी तू एवढी स्वस्त नाहीस ग. कोणी पण यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. समोर माझा राजा आहे बघ, कोणाच्या पोटी जन्म घेतला? माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या पोटी जन्म घेतला. माझ्या राजानं छत्रपती शिवाजी राजांनी कोणाच्या पोटी जन्म घेतला? पोरी ऐका, औजी जाऊच्या पोटी जन्म घेतला. कोण औजी जावो? कोण औजी जावो? शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न. शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न. विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य गांभीर्य दक्षता, मनोधैर्य निर्भयता, कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता औजी जाऊ. औजी जाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला बघ. आई कोण होते? आई कोण होते आणि बाप कोण होता? दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर. दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर, महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार, महावीर महाभाऊ महाबली बली अतुल बली सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर दाक्षिणात्य शाहवर्मा क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेतला होता माझ्या राजानं. पोरे लक्षात घे, तुझा बाप पण असाच आहे, तुझी आई पण अशीच आहे, तुझा बाप पण असाच आहे, तुझी आई पण अशीच आहे का पोरी? तुझा बाप कोण आहे तुला जाणीव करून देतो बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एक वाघीण आहेस पोरी, तू एक वाघीण आहेस. पोरी एवढी स्वस्त तू नाहीस ग. कोणी पण यावा तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुला रस्त्यावरती सोडून द्यावं. पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. पोरानं नीट ऐकायचं, ही माती कोणाची आहे? मृत्यूच्या दारामध्ये सुद्धा मृत्यूला घाम फोडणाऱ्यांची ही माती आहे. मृत्यूच्या दारामध्ये सुद्धा मृत्यूला घाम फोडणाऱ्यांची ही माती आहे बघ पोरा. पोरा हे बघ, पोरा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं. हा माझा संभाजी राजा. पोरानो, संभाजी राजांचं वय वर्ष 32. नीट ऐकायचं रे, ज्याला बाप कळतो तो मृत्यूच्या दारामध्ये स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतो. तुम्हाला तुमचा बाप कळाला का? वय वर्ष संभाजी राजांचं 32. साखर दंडामध्ये संभाजी राजांना बांधलेला आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. त्या जखमातून टप 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 काळे रक्त खाली गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे पण चेहऱ्यावरचं तेज माझ्या राजाचं कमी झालेलं नव्हतं. आणि बादशाह संभाजी राजांना विचारतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख. हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता. माझा संभाजी राजा मृत्यूच्या दारात औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालाय, मला माझा बाप कळालाय. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा चुकला नाही. तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, शेर शिवा का छावा था. तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या. पातशाह म्हणतो, संभा अब तो झुक जा. तुझ्या पोराच्या पायामध्ये एखादा काटा जर घुसला तर तुझ्या पोराचा पाय सुचतो, रात्रभर तुझं पोरग रडतं, आई बाप म्हणून त्याच्या उशाला बसतेस. इकडे बघ, तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या. संभा अब तो झुक जा. 1 फुटाच्या अंतरावरती सळ्या होत्या, 2 इंचावरती सळ्या आल्या, पण संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालं नाही. दोन्ही सळ्या डोळ्यातून आर पार गेल्या. सर्रा आवाज आला. डोळ्यांच्या खोबण्यातून काळं रक्त टप 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 गळू लागलं.
संभाजी राजा झुकला नाही. संभाजी राजांच्या अंगावरची जिवंत कातडी काढली, नख काढली, जिभा सोडून बाहेर काढली. जिभा गई खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शेर शिवा का छावा था, गलत राह पर चला नहीं. संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, पण संभाजी राजा झुकला नाही. कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. पोरानो, संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. तुम्हाला तुमचा बाप कळाला कर, तुम्हाला तुमचा बाप कळाला कर. पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का पोरा? बापाच्या वंचे एवढे आपले वंचे झाल्याने बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बघ, आज घरी जायचं बघ, आज घरी जायचं ना आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आपल्या बापाच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि शांतपणे थोडासा विचार करायचा पोरा. बघ, 9 महिने 9 दिवस त्या माऊलीनं तुला उदरामध्ये ठेवला बघ. त्या माऊलीला विचारला असत तुला किती वेदना होतात पोरा. ऐक, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तुकोबाराय अक्का सांगतात, पोरा बाग, पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता, पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता, पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता. पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आता आम्हाला राजा मिळालेला होता. आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. एक आई म्हणून तो ऐकायचा का, एक बाप म्हणून तो ऐकायचा का? बाग, पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता, आता आम्हाला राजा मिळालेला होता, आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता. बाग, मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेली होती, समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती. आपल्या लेकराला डोळे भरून पाहत होती. याच लेकराला मी 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं, संस्कार दिले, आणि हे लेकरो आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आपल्या कर्तृत्वाने बसलेलं आहे. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू साठले, डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू साठले. टप 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 अश्रू सिंहासनावरती कोसळू लागले. माझे आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या, माझ्या आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या. माझ्या राजाने बघितलं, आऊ साहेब काय करतायत. माझ्या राजाने बघितलं, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा सिंहासनावरून उठला, धावत धावत आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला, आऊ साहेबांना मुजरा घातला. आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती माझ्या राजाने ठेवलं. राजांच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं, आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. आणि माझा राजा हंबरडा पडून आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब, आऊ साहेब, आऊ साहेब, आपण काय येणं केलं आऊ साहेब. आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत, आपण काय येणं केलं. त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांना म्हणते, राज एक माग नाही, राज मागू का राज, राजा एक माग नाही, राजा मागू का राजा. त्यावेळेला माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब काय बोलताय. 9 महिने 9 दिवस आपण आम्हाला उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसू शकला नसता. आऊ साहेब, आऊ साहेब, फक्त हुकुम करा आऊ साहेब, काय हवा आपल्याला. फक्त हुकुम करा आऊ साहेब, काय हवा आपल्याला. त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांच्या गालावरून हात फिरवत राजांना म्हणते, राज एकच माग नाही राज, पुढचा जन्म सुद्धा राजा पण आमच्याच पोटी घ्यावा. राज, राज, पुढचा जन्म सुद्धा राज पण आमच्याच पोटी घ्यावा. राज, राज, माझ्या राजानं हंबरडा फोडला, माझ्या राजानं हंबरडा फोडला.
माझ्या राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे पोरानो, हे आई बापानं तुम्हाला जन्म दिला, हे आई बापाने तुम्हाला जन्म दिला, त्या आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची वेळ हीच आहे. पोरा उठ, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे पोरानो, हा बाप आणि ही आई आम्हाला कळाली नाही म्हणून आता हे बघ तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ घेत नाही बघ. हे शाण्याला शब्दाचा मार बघ. हे बघ पोरा, पळत पळत जायचं बघ आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बघ तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेले आहे तुझी आई. संघर्ष आयुष्य पळत पळत जायचं बघ. आईला पहिला प्रश्न विचारला होतास, आई तुला किती वेदना होतात ग, आणि आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा, पोरा तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 30 वर्षाचं आहे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, पोरा पळत पळत जायचं बघ आणि आपल्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आई 25 वर्षापूर्वी आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. ए पोरानो, हा प्रश्न आपल्या आईला का विचारायचा याचं गणित आणि अध्यात्म अगोदर सांगतो बघ. हे बघ, लग्नानंतर एखादाच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. हे पोरा, लग्नानंतर एखादाच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त तुझ्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. त्या आईला फक्त पहिला प्रश्न विचारायचा बघ, त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माहेरचं घर तुझ्या काळजामध्ये साठवायला आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा माझ्या आजीला भेटवण्यासाठी, आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर माझ्या काळजामध्ये पेरण्यासाठी आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू मला तुझ्या माहेरी घेऊन जात होतीस आई. आणि आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई, का? 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही. का ग आई, का? पोरानो, आईला हा प्रश्न विचारा. हंबरडा फोडेल ती माऊली, तुझ्या गाळ्यामध्ये पडेल आणि तुझी आई म्हणेल खरं आहे पोरा, खरं आहे, हे पोरा खरं आहे. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. जो भाव तासाला माझ्यावर भांडण काढायचा, मला कधीच पटवून घेत नव्हता, पण त्या भावाला भेटायला मी जायची बघ माहेरी. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत पोरा तुला सुद्धा घेऊन जात होती. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुझं आजोळचं घर तुझ्या काळजामध्ये पेरण्यासाठी पोरा महिन्यातून 4 वेळेला 25 वर्षापूर्वी मी तुला घेऊन जात होती. पण पोरा आता 25 वर्ष उलटून गेली आणि मी आता वर्षातून एकदा, काय रे पोरा, 2 वर्षातून एकदा सुद्धा जात नाही पोरा. कारण हे बघ 25 वर्षापूर्वी लग्न झालं बघ. हे बघ माहेरची आठवण आल्यानंतर हातामध्ये मी पिशवी घ्यायची बघ, हातामध्ये 2 पिशव्या घ्यायच्या. एसटी मध्ये बसायची, एसटी माझ्या माहेरी यायची, एसटीतून मी खाली उतरायची आणि मग घराच्या दिशेने घराच्या दिशेने मी धावायचे बघ. कधी एकदाची माझ्या समोर आई येते, कधी एकदाची आईच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो, कधी एकदाची बापाच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाच नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर येतंय. हे पोरा एसटीतून खाली उतरत होते, हातामध्ये 2 पिशव्या असायच्या आणि घराच्या दिशेने मी धावायचे बघ, घराच्या दिशेने धावायचे आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. हे पोरी, मग मी हरणासारखी पावलं उचलायची बघ, मग मी हरणासारखी
पावलं उचलायची, हरणासारखी पावलं उचलायची. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि घराच्या अगोदर त्या घराच्या समोरचं मला अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला अगोदर माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. हे पोरी, अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की अंगणातूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझी आई घरामध्ये आहे. कारण माझं बालपण तसंच गेलं ग पोरी. ए पोरी, तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की अंगणातूनच पळत जायची घरात. आबा आबा मला उद्या हे पाहिजे, आबा मला उद्या ते पाहिजे, आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. अगं कार्टे, सकाळी गेलेस की ग शाळेला भूक लागली असेल, काहीतरी खाऊन म्हणून माझा बाप मला जवळ घ्यायचा, स्वतःच्या हाताने एखादा घास भरवायचा. हे पोरी, लग्न झालं, माया सासरी आले, 2 हातामध्ये पिशवे घेऊन एसटी मध्ये बसायची बघ. एसटी माझ्या माहेरी यायची बघ, एसटी माझ्या माहेरी यायची बघ. आणि एसटीतून खाली उतरल्यानंतर घराच्या दिशेने मी धावायची बघ. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या समोरचं ते अंगण दिसायचं, अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल मला दिसलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा पप्पा घरामध्ये आहे. आणि मग मी अंगणातूनच माझ्या बापाला हाक द्यायची, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात अगोदर मला हळूच विचारायचा, पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? पोरी तू कशी आहेस ग पोरी? माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मी पडत माझ्या बापाला मी सांगायची, आबा, पप्पा, सगळं काही चांगलं आहे पप्पा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आले की ग आपली, पोर आली की ग आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी, थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की दोन्ही गालाचं मुख घेत आपली 8 बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावरती मोडायची आणि मला माझी आई म्हणायची, पोरी, चल की ग घरात, चल. ए पोरी, 25 वर्ष उलटून गेली बघ आता, 25 वर्ष उलटून गेली बघ आता. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, ए पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे. ए पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. ए पोरी, 25 वर्षापूर्वी जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून बाहेर येत नाही पोरी. हे पोरी, अंगणातून माझा बाप माझ्या आईला आता हाक देत नाही पोरी. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही, तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी.
आणि आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी. आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पोरी. काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा घास या हातानं भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. आता लाखो रुपये आहेत बघ आपल्याकडं पोरी. पोरी आता लाखो रुपये आहेत आपल्याकडं. हे पोरी अखंड गावाला पंचपक्वानाचं मी जेवण घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी. पोरी कशी आहेस. एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालावरून हात नाही फिरवणार. आणि पोरी चल की ग घरात अशी आता कधीच म्हणणार नाही. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पुराणो संभाजीराजांच्या समोर उभा आहे बघ. एकच सत्य सांगून जातो बघ तुला. हे बघ पुरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नीट ऐकायचं रे नारायण. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या श्वासावरती प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरा, खाली येऊन तुझ्या हातातल्या पिशव्या नाही घेणार आणि भिंतीवरची आई तुझ्या गालावरून आता हात नाही फिरवणार. बघ, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील. उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील. उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोडो रुपये उद्या त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस तरी तो तिरुपती तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून तुला सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. इथं तुकोबारायांचा दाखला आहे बघ. भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. पोरा 15 दिवस आम्ही देवाला काय जातो, डोक्यावरची केस काय देतो, आम्ही उपवास काय करतो, आम्ही तापास काय करतो पोरा. पण घरातला बाप पण घरातली आई मात्र आम्हाला कधीच कळाली नाही. इथं तुकडोजी महाराजांचा दुसरा दाखला आहे. देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. आतला देव जागला नाही. तुला बाप कळाला नाही, तुला आई कळाली नाही. म्हणून पोरा तुला सांगतो बघ, इकडे बघ, आई बापामुळे हे शरीर मिळालंय ना, एवढंच कर बघ पोरा. इकडे बघ, एक 5 रुपयाचं खोबरेल तेल घे बघ, या ओंजळीमध्ये घे बघ. एक 5 रुपयाचं खोबरेल तेल घे, या ओंजळीमध्ये घे बघ. आणि इकडे बघ, 3 वेळा अन्न येतं तुझ्या ताटामध्ये. नीट ऐकायचं रे.
नीट ऐकायचा. बघ 3 वेळचं अन्न येतं तुझ्या ताटामध्ये आणि ते रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता बाप घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता बाप परत येतो. बघ मिळाला तर घास मुटका खातून कुठल्या तर कोपऱ्यामध्ये पडतो. हे बघ पोरा, एकच काम करायचं, या ओंजळीमध्ये 1-2-4 रुपयांचं खोबरे तेल घ्यायचं. रात्री जिथं बाप झोपलेला असतो तिथं फक्त बापाच्या डोक्याजवळ बसायचं आणि बापाला काही न सांगता ओंजळीतलं खोबरेल तेल बापाच्या डोक्यावर टाकायचं. या हातानं फक्त बापाचं डोकं दाबायला घ्यायचं. झोपलेला बाप उठून तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि आयुष्यातलं सगळ्यात मोठं सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल. पोरा, ज्या आईनं तुझ्या सुखासाठी स्वतःच्या सुखाला आग लावली ती आई कुठं तर झोपलेली असते बघ. त्या आईच्या डोक्यावर थोडस तेल होत आणि तुझ्या हातानं आईचं डोकं फक्त चेपायला घे. त्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य पोरानो तुमच्या आणि तुमच्या आई बापाच्या चेहऱ्यावरती असाल. बाप समजावून घेताना हा बाप आम्हाला कधीच कळाला नाही, ही आई आम्हाला कधीच कळाली नाही. एका अनाथ आश्रमामध्ये गेले, एका वृद्धाश्रमामध्ये गेले. 75 वर्षाची आजी कॉटवर बसलेली आहे, डोळ्यामध्ये आसव, डोळ्यामध्ये तिचे आसव बघून मी म्हंटल, हे आई हे घे 500 रुपये. रडायचं नाही बघ, हे घे 500 रुपये, तुला काय हवं ते आणून खायचं, हे घे 500 रुपये. त्यावेळेला ती माऊली मला म्हणते, बाळा भाषण करणारा तूच ना रे. म्हणलं आई तुला कसं कळालं ग? तर टीव्हीवर दाखवतात आम्हाला, इथं टीव्हीवर दाखवतात आम्हाला. हे बाळा लय हसतो बघ तुझी भाषणं बघून आणि हसत हसत कधी रडवतोस कळत पण नाही. मला तुझं 500 रुपये नको, माझं एक काम करशील का? सगळी तरणी पोरं तुझ्या मागं मागं पळताना मी बघत असते बघ टीव्हीत, मग माझं एक काम करशील का? या करणार की ग? हे 500 रुपये पण ठेव आणि तुझं काम पण मी करणार बघ. हे 500 रुपये पण ठेव आणि तुझं काम पण मी करणार बघ. काय काम आहे? त्यावेळेला ती माऊली म्हणती, बाळा माझ्या जन्म दिलेल्या पोराला कधी मला इकडे भेटायला घेऊन येशील का? 1.5 वर्षापूर्वी मला इथं सोडून गेलंय बघ. मोठं घर घेतो, तुझी वेगळी खोली करतो, मग तुला घ्यायला येतो म्हणून 2 दिवसात येतो म्हणून गेले. 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, अजून काय पोरग येईना. उठल्यानंतर त्या रस्त्याकडे नजर लावून बसती बघ. आता येईल मग येईल. पोरग पण काय येईना, जीव पण काय माझा जाईना. पोरा लहानपणी एखाद्या मिनिटासाठी त्याच्या नजरेच्या आड होत होते तर आई आई करून हंबरडा फोडत होतं. क्षणाक्षणाला त्याला माझी गरज होती. आता कसं सांगू, म्हातारपणात पोरा मला तुझी गरज आहे रे. म्हातारपणात मला पोरा तुझी गरज आहे. हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो. एक माता नाशिकला उठली, हंबरडा फोडत पळत आली व्याख्यानाच्या मध्ये. दीदी काय झालं ग? सर क्लास 1 अधिकारी आहे, या महिन्यात जाऊ, पुढच्या महिन्यात जाऊ बापाला भेटाय, त्याच्या पुढच्या महिन्यात जाऊ. 2 वर्ष असं केलं आणि 1 दिवस निरोपच आला. ये ग शेवटचा श्वास घेतला तुझ्या बापाने. हात जोडून सांगतोय, जास्त काय बोलत नाही बघ. भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान नको पोरानो. जोपर्यंत आई बाप आहे खायला घाला. हा बाप आहे, ही आई आहे. आम्ही आमचा झेंडा चंद्रावर फडकला, पण वृद्धाश्रमामध्ये आज सुद्धा आई बाप सडू लागला. पोरानो आई बाप सडू लागला. अशी लेकरं घडवली का आम्ही? घडवली का? नाही घडवली. ही बघ ही पोर समोर संभाजीराजे आहेत. नीट ऐकायचं, प्रत्येक गोष्टीला दाखलाय, उगाच काहीतरी बोलत नाही. अखंड महाराष्ट्र आपल्या जीवावर उठलाय, ट्रोल करतोय, करू दे. 72 भीत नाही बघ, सत्य सांगणारच बघ. इकडे बघ, ही पोर. किती वय रे तुझं? तुझं वय किती? जोरात बोल. तुझं वय किती? तुझं रे तुझं वय किती? बघ सगळे 11, 12, 13. दीदी तुझं वय किती? जोरात बोल. तुझं का? तुझं वय बघा. इकडे बघा का मावल्यानं, नुसतं वय विचारायला लागलोय, अजून कर्तृत्व विचारलं नाही. नुसतं वय विचारतोय. 12, 13, 11.
एकतर विचार करायला लागले किती म्हणू. आता नीट ऐकायचं, दाखला देणार, नीट ऐकायचं सगळ्यांनी. वय वर्ष माझ्या संभाजीराजांचं नाव होतं बघ. हा इतिहास आहे. वय वर्ष माझ्या संभाजीराजांचं नाव होतं बघ. नाव छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली होती औरंगजेबाच्या दरबारामध्ये. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजीराजे हे आग्र्यास गेलेले होते. तिथं कैद झाली. का झाली तो इतिहास तुम्ही वाचून घ्या. आणि त्यावेळेला आपल्या बापाचं मनगट पकडून 9 वर्षाचं पोरग औरंगजेबाच्या भेटीस गेलेलं होतं. बापाला कैद झाली. बापाच्या जीवाला धोका आहे आणि आपल्याही जीवाला धोका आहे. संभाजीराजांना माहित होतं बघ, तरी सुद्धा 9 वर्षाचं पोरग हा भिलन आहे. वाघासारखे छाती काढून औरंगजेबाच्या दरबारात चालत होतं बघ 9 वर्षाचं पोरग. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यात बसलेले आहेत. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा, हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र के मिट्टी में कुश्ती खेलते हो, कसरत करते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजीराजे भिले नाहीत. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घातली आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजीराजा उत्तर देतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणारा र पट्या. नाद नाही करायचा, नाद. आणि आपलं 9 वर्षाचं माऊल्यानं किती जोर मारतोस र, जोर किती मारतोस तू ग, जोर किती. नाही काका, मी जोर मारत नसती. मी फेरेन लवली लावती, लिपस्टिक लावती, मी पर्स घेऊन अशी मी हिंडत असती. काका तुम्हाला काय सांगू, मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो आणि मी संडासात बसून मी गेम खेळतो काका, पबजी खेळतो, ठशंग ठशंग खेळतो. कानाखाली आवाज काढलं पाहिजे. मग या पोरांना मी रपाट देतो, या पोरांना नालायक म्हणतो, लगेच सोशल मीडियावर मला ट्रोल करतात, पोरासनी मारतो, पोरांच्या अत्याचार चालवलाय. समोर संभाजीराजे काय आदर्श कोण काय रे, ही एवढी नालायक निघाली पोर. संडासात मोबाईल घेऊन बसतात, संडासात मेसेज करतात व्हॉट्सअपवर मित्राला, शुभ सकाळ. संडासात बाबा, संडासात शुभ सकाळ. तू काही चंदन खाऊन झोपतो का रे नालायका. आणि ज्याला पाठवतोय शुभ सकाळ ती दुसऱ्या संडासात कार्ट बसलेला असतंय. तिथं त्याला मेसेज जातोय, टैंग बघतोय मित्राचा मेसेज आला, ते लगेच त्याच्या खाली पाठवतोय शुभ सकाळ आणि गप्प बसत नाही, खाली लिहितय काय करतोयस. आता हे कशाला सांगतोय, भोंगळा बसलोय, हे म्हणतंय नाश्ता चाललाय. काय नालाय काय ती पोर. आयानो हसू नका, हे आत्ताची पोरं उराव बसली का आपल्या. आणि मग या पोरांना होय का, हे माझ्या मातानो, माझ्या बहिणीनो, तुम्ही माझ्या आया आहे, माझ्या बहिणी आहे, तुमच्या काळजाला मी हात घालायला लागलोय. आता तुम्हाला आरे तुरे करतो तर एक सोशल मीडियावरचं एक नालायक मला म्हणतोय आमच्या माता भगिनींना आरे तुरे करतो. अरे या राष्ट्रातली प्रत्येक माझी आई आहे, माझी बहीण आहे, आमच्या आया बहिणींना आम्ही आरे तुरे करतो, त्यांच्या काळजात आहे आम्ही. कारण छत्रपतीने आम्हाला सांगितलंय, या बाग माझ्या छत्रपतीने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. अरे हे आहे रे ते गणित. आणि माऊलीनं तुम्हाला आता वाईट, ही लेकरं घडायला नकोत का ग, ही लेकरं घामामध्ये भिजायला नकोत का ग, नको भिजायला. ही 9वी ची एवढी वाण झाल्यात, वाण. इकडे बघ, आता इथं शिक्षक बांधव 1,00,000% आला असतील. महाराष्ट्रातले शिक्षक माझ्यावर प्रेम करतात. लाख किती शिक्षक आहेत, जरा हात वर करा, 1-2 तर असतील. हे बघा हात, हे बघा, हा पाठीमाग ते बघ, इकडे बघ. ते शिक्षक असं जीव तोडून सांगताय, खाली बस, जीव तोडून सांगताय बरं का पालकांना, पालक मीटिंगला या, पालक मीटिंगला या, जरा आवाज दे, शार्प कर आणि रेंज कटू नको, नाही तुझ्या मुंडक्यावर बसणार मी. चल जरा आवाज दे. त्या दोन्ही मॉनिटरचा आवाज सोड, जोरात सोड. इकडे बघा, शिक्षक सांगतोय पालक मीटिंगला या, पालक मीटिंगला या. आमच्या आई आणि आमचा बाप कशाला जायचं पालक मीटिंगला, काय जायचं, काय जायचं. शिक्षक सांगतोय तुमचं पोरग खूप वांडपणा करते, यावं, त्याच्या तक्रारी वाढल्या, तर लगेच आयाने आमचं पोरग तसं नाही, आमचं पोरग नवसाच आहे. बाई, तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केल्या, तुझ्या पोरामुळे 4 शिक्षकांना मुळव्याध झालाय, 3 शिक्षकांचा BP वाढलाय, 2घांना साखर झाल्या,
आणि एक तर रजा टाकून गेलंय 2 महिने आलंच नाही. एवढी वांड पोरं आयानो ऐका ग, ही 8वी 9वीची पोरं जोर मारत नाहीत बघ, ही 8वी 9वीची पोरं कुस्ती खेळत नाहीत बघ, मोबाईल मध्ये गुंतली. यांची भाषा जर ऐकशील ना तर तू कोमात जाशील 4 महिने. एवढी नालायक आई बापाचा उद्धार करत सगळ्या रस्त्याने फिरतात बघ ही कार्टी. इकडे बघ 9वीचं पोरग ग, 9वीचं जास्त सांगत नाही मी, 9वीचं पोरग असं गुंड झालंय बघ. 10वीची पोरं व्यसन करायला लागली, तंबाखू खायला लागली. पुण्यामध्ये पोरी सुद्धा ग नशेमध्ये धुंद होऊन रस्त्यावर पडायला लागल्या. नको का ग त्यांना कानाखाली द्यायला, नको का ग त्यांना ओरडून बोलायला. आणि मला म्हणतो ओरडून काय बोलतो, अंगठ्या काय वाजवतो ना, असं काय करतो तसं काय करतो. अरे बाबा फक्त माझ्या घरातली पोरगी माझी पोरगी नाही तर या राष्ट्राची प्रत्येक लेख माझी लेख आहे र. मला काळजी आहे रे बाबा, मी ओरडणार रे बाबा, माझा जीव गेला तरी ओरडणार रे बाबा. बाबा पुरी आमच्या नशा करायला लागल्या. ही 9वी 10वीची पोरं गँग करतात गँग, आणि आपल्या मित्राला सांगतात त्या पोरगीकडे कुणी बघायचं नाही, ती माझी आहे, माझा तिच्यावर जीव गेलाय, ती आपला आयटम आहे. आणि ह्या नालायकाची अंडरपॅन्ट गुडघ्यापर्यंत येते. याला अजून अंडरपॅन्ट बा घेऊन देतो. याला हगाय बसल्यावर धुयाचं कसं कळत नाही नालायकाला. परवा हगाय बसलो तर कुत्र मागं लागलं, न धुता पळालं. आणि हे त्या पोरगीला म्हणतंय माझा तुझ्यावर जीव आहे, तुझ्यासाठी चंद्र तोडीन. ह्याला झाडावचा पेरू काढायला येत नाही आणि ह्याचा जीव गेला तिच्यावर. काय ह्याला बदडायचा, कशाने बदडायचा. आणि मातानो आता खरं खरं सांगतो, कारण हे राष्ट्र आपलं आहे, या पुरी आपल्या आहेत. या कॉलेजच्या पुरी एक वेळ बऱ्या बघ त्यांना आता कळायला लागले, पण या 9वी 10वी 11वीच्या कार्ट्या अजिबात बघ आई बापाच्या डोळ्यातच धूळ फेकतात बघ. आई बापानं बोलू नका, बोलू नको, देण टिप्पिरा खाली बस के, देण उचलून आदळीनच. बोकांडी माझ्या सारखा हायसा, जिथं जाईल तिथं महाराष्ट्रात माझ्या बोकांडी बसलायसा. गाप बस तिथं. बघ आता असं बोललं की लगेच एक सोशल मीडियावरच म्हणतोय पोरासने मारून बसवतो. ते तर एकदा कधी तर समोर यायला पाहिजे राव, त्याला मग दाखवतो माझा राजा काय आहे. होय का. तिकडे बघा मी काय सांगतोय, नाही हे करायचं आहे, जरा थांबा. ही चळवळ बंद पडत नाही, चळवळ बंद पडत नाही. इकडे बघा या 9वीच्या पोरी. आता मला सांगणं गरजेचं आहे, तुम्ही माझ्या पोरी आहे वाईट वाटून घेऊ नका का पोरीनो. काही पोरी सुद्धा माझ्या विरोधात बोलायला लागलेत सोशल मीडियावरती. असं झालं तसं झालं का त्रास होतो ना. आता मी खरं बोलल्यावर या पोरी आई बापांना मोबाईल घेऊन दिला, यांना त्याची काही काळजी नाही बघ. आई बापाच्या डोळ्यात धूळ फेकतात आणि रात्री लाईट गेली की चादर वर आणि आतनं ह्यांचं मेसेज चॅटिंग सुरू बघ. माझं पिल्लू ग, माझं सोन ग, माझ्या पिल्ल्या जेवलास का, तुझं पिल्लू हागरा आहे बाय, हागरा आहे ग तुझं पिल्लू, तुझ्या पिल्ल्याला अंडरपॅन्ट बा घेऊन देतोय ग, तुझ्या डोक्यात कोणी भुसा भरलाय ग. पोरी काय जरा तू नीट, तुला काय कळतं का ग, तुझा बाप काय आहे, तुझी आई काय आहे, तुझ्या हातात मोबाईल कसा आलाय. एक कार्ट्यानो होय ग चॅटिंग करती, चॅटिंग माझ्या हाताचं तुझ्या गालाचं चॅटिंग करू का ग. का ग. मग मी आता असं म्हणतो या पोरींना नको का भीती दाखव, या पोरींच्या एखाद्या कानाखाली द्यायला नको का, नको का. काय वाटेल ते लागलेत मला ट्रोल करा. 72 जोपर्यंत राजांच्या विचारांची पोरं महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आम्ही माग हटत नाही. काय वाटेल ते होऊ दे, काय वाटेल ते होऊ दे, घरातले एक पोरगे जाऊ देत नाही. काय स्वातंत्र्य तुमचं छिनून घ्यायला लागलोय का आम्ही, काय तुमच्या स्वातंत्र्यावरती घाला आणलाय आम्ही. इथं काय धर्मासाठी चाललंय, इथं राष्ट्रासाठी चाललंय. काय चाललंय, जाती भेद काय मध्ये आणलाय, काय चाललंय. इथं फक्त माणूस आहे माणूस. या राष्ट्रातला प्रत्येक जण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला आणि बाबासाहेबांच्या घटनेतला प्रत्येक माणूस या राष्ट्राचा प्रत्येक माणसासाठी हे चाललंय. पोरीनो हात जोडून सांगतो बघ, 1 मिनिटात जास्त वेळ घेत नाही बघ. चल शाण्याला शब्दाचा मार. 10 मिनिटात व्याख्यान संपवतो, नीट ऐकायचं बघ. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, सांगू दे मला. कोणी जरा बोलायचं नाही रे मध्ये. लहान पोरं बोलायला लागली तर त्यांना जिथल्या तिथं शांत करायचंय. बघ पोरे, सगळं जग मुठीमध्ये घेतलं तुम्ही. सध्या आता अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला, फेसबुक तुझ्या हातामध्ये आलं, व्हॉट्सअप तुझ्या हातामध्ये आलं, सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला. हे बघ मुंबईमध्ये काय चाललंय इथं बसून तुला कळतं बघ. 1 मिनिटामध्ये गुगल वरती जातेस बघ, सगळं काय तुला कळतं बघ. इकडे बघ पोरे, हे बघ. तुझा जर एखादा मित्र मैत्रीण कोसो दूर असेल ना, जरा आवाज दे रे. तुझा मित्र मैत्रीण कोसो दूर असेल ना, दे आवाज दे. कोसो दूर असेल ना ग पोरे, इकडे बघ. 1 मिनिटात व्हॉट्सअप कॉल करतेस बघ, व्हिडिओ कॉल करतेस, तासन तास गप्पा मारतेस. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. या विज्ञान युगामध्ये जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, घेतलंच पाहिजे, तुमचा अधिकार आहे. पण पोरानो सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. पण पोरे, काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता.
आणि तो ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला, माझ्या आईनं मला कॉलेजसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला, ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझ्या बापाची कंबर दुखत होते, काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता, काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. हे पोरानो, हा बाप मात्र तुम्ही विसरत चालला. हे पोरीनो, सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, पण ज्या आई बापानं जग दाखवलं, ज्या आई बापानं जग दाखवलं, तो आई बाप मात्र तुम्ही पायाखाली घेतला. म्हणून हात जोडून सांगतोय, बघ इकडे बघ, ए पोरी, 10वीला आहेस 12वीला आहेस ना, तर ऐक मी काय सांगतोय. एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला नापास झालीस तरी चालेल. इकडे बघ. सर हे काय सांगताय सर, आम्हाला प्रत्येक जण सांगतो 12वीला खूप मार्क्स पडले पाहिजेत, तुम्ही काय सांगताय. होय पोरी, ए प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन सांगतोय बघ पोरी, इकडे बघ पोरी, ए पोरी बघ. एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, एक वेळ 12वीला नापास झालीस तरी चालेल. जा बापा समोर उभी राहा आणि सांग बापाला, पप्पा गेला माझा विषय, पप्पा खूप अभ्यास केला होता पण गेला माझा विषय. क्षणासाठी बापाला वाईट वाटेल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणाल, पोरी गेलं वर्ष तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, अजून कर्ज काढावं लागलं तर चालेल पोरी 72, पण हा बाप तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, हा बाप तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. बघ पोरी, तुझा बाप असंच म्हणाल बघ, आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, कुठल्या पुस्तकामध्ये तुला हे वाचायला मिळणार नाही. मी तुला सांगतोय बघ, MPSC करतेस, UPSC करतेस पोरी, हे जग तुला मुठीत घ्यायचं आहे, पण आई बापाला पण जाणून घे पोरी. इकडे बघ पोरी, हे पोरी, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, एक वेळ 12वीला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील. पोरी, हे पोरा, तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल, तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल, तू नाही वकील झालास तरी चालेल. पोरा इकडे बघ, माझ्या गावच्या भाषेमध्ये तुला सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल. 72 पोरा, 72. पण पोरीनो, आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरीनो, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं अध्यात्म तुला सांगतो बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात चूक, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरीनो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो, तुमच्यामुळे जर तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता घरात जळत असते पोरी, जिवंतपणी बाप रोज मरत असतो पोरी, आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पोरी. शरीरानं मरण येत नाही म्हणून बाप जिवंत आहे, पण मनानं ग तुझा बाप रोज कणाकणानं मरत असतो, आणि त्या बापाच्या चितेला पोरी आपण अग्नी देत असतो बघ पोरी, आपण अग्नी देत असतो. आणि हात जोडून सांगतोय कार्ट्यानो, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय, आणि हे मरण फक्त आपल्या आई बापाला देऊ नका पोरानो. हे काय चुकीचं सांगतोय रे नालायकानो मी तुम्हाला. कुठला तुम्ही ट्रोल करायला मला. हे बघ, हे पोरे, हे बघ पोरा, आज घरी जायचं आणि एक काम करायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस ना, आई किती वेदना होतो त्यांना, आता तू तुझ्या माहेरी का जात नाहीस ग आई. हे बघ, आता आईला प्रश्न विचारायचा नाही, पळत पळत हे जसं परिवर्तन संपल पळत पळत जायचं बघ, पळत पळत जायचं, आणि आपला बाप कुठं आहे बापाला पहिल्यांदा शोधून काढायचं. 5 मिनिटात व्याख्यान संपवतो ऐक रे. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला शोधून काढायचं, कारण बाप फक्त तुमच्या विचारामध्ये फिरत असतो बघ.
पोरगीचं कसं होणार, पोराचं कसं होणार, याचं कसं होणार. पोरगा इंजिनिअरिंगला आहे, पोरगी याला आहे, पोरगीला मोबाईल घ्यायचा, पोराची फी भरायची आहे. फक्त तुमच्या विचारामध्ये येड्यासारखा फिरणारा तो बाप ज्या वेळेला पोरी तुझ्या समोर येईल त्या वेळेला एकच काम करायचं, पोरीनो पळत पळत जायचं आणि कशाचाही विचार न करता आपल्या बापाला आज कडकडून मिठी मारायची. पोरी एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि तुझा बाप आणि तुझा बाप आणि तुझा बाप हंबरून रडत बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला म्हटलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, शाळेमध्ये कोण काय बोललं का, शाळेमध्ये कोण काय बोललं का, आई काय बोलली का, मैत्रिणी काय बोलल्या का, काय पाहिजे का तुला, काय झालं पोरी, आजपर्यंत असे हंबरून मला मिठी मारून कधीच रडली नाहीस, काय झालं. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा काय नाही झालं, पप्पा मला बाई काय नाही बोलली, आई काय नाही बोलली, माझ्या मैत्रिणी काय नाही बोलल्या, पप्पा मला काय नको सुद्धा, पप्पा पप्पा मी 1.5-2 वर्षाची होते ना, पप्पा पप्पा मी 1.5-2 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मी मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई रागवली तर अंगणात येऊन उभी राहत होती, जसं तुम्ही येत होता तुमच्या गळ्यामध्ये पडत होती पप्पा आणि आईची तक्रार करत होती, पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा. तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, मला अंगा खांद्यावर खेळवत होता पप्पा. माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर मी बसत होती, माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणामध्ये मी फिरवत होती पप्पा. पप्पा 1.5-2 वर्षाची होती, अनेक वेळेला शिशू तुमच्या अंगावर केली, तुम्ही हसायचं, माझी लक्ष्मी म्हणायचा मला पप्पा. तेव्हा मला माझा बाप कळत होता, रोज मी तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. आता मी मोठी झाले, मी आता कॉलेजला जाते पप्पा, मी आता मोठी झाले, मी आता कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला काय लागलं तर मी आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पप्पा पण आज गेले होते, माझ्या राजाची जयंती होते, राजाच्या जयंतीनिमित्त एक परिवर्तन, एक व्याख्यान ऐकायला गेलेली होती बाप समजावून घेताना. आणि पप्पा व्याख्यान कसलं पप्पा, बदल झाला माझ्यामध्ये पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारायला लागले पप्पा, म्हणून मिठी मारायला लागले. हे पोरी पळत पळत जा आणि आपल्या बापाला मिठी मार, कारण त्याला सांगतो बघ, हे बघ बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोरीला विचार, ज्याचा बाप त्यांना लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे कधी तर जाग, मैत्रिणीचे वाढदिवस साजरे करायला जातीस ना, कधी तर जा, एखाद्या जा अनाथाश्रम मध्ये आणि 8-9 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन, 8-9 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं बघ. त्या पोराला फक्त विचार, त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय र. हातातली थाळी ते फेकून देतं बघ, हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही, माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावर खेळवलं नाही, मला आईची मिठी माहिती नाही, मला बापाचा स्पर्श माहिती नाही, माझ्या जखमेवर का मीठ सोडताय, मला का विचारताय माझ्या आई बापाचे नाव. ए पोरी 2 दिवसाचा होतो तेव्हा यांना सापडलो, इथं वाढवलंय मला, माझी आई बाप मला माहिती नाहीत. हे पोरीनो बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. हे तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी तुमचा हात धरून, सणासुदी दिवशी तुमचा हात धरून कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान पोरीनो सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे पोरीनो, तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. कितीही गरीब बाप असू दे बघ, पैसे साठवून बिचारा खिशात घेऊन आलेला असतो, एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास, बापाकडे पैसे जरी नसलं तरी तो बाप म्हणतो, दीदी दाद्या आवडलाय का रे शर्ट, दीदी दाद्या आवडलाय काय रे शर्ट, घे पैशाचं मी बघतो. पोरीनो ती महागडी वस्तू, तो महागडा शर्ट, ती महागडी कपडे तुमची होतात, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. सणासुदीला ती कपडे घालून जेव्हा तुम्ही मिरवत असता, माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने कपडे घेतले, माझ्या बापाने बूट घेतला, तेव्हा बिना बापाचं पोरग गे बाई, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असत, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो,
साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. डोळं भरून ते बिना बापाचं पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत, पळत पळत घराकडे जात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडताना हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणत, आय आय. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे आणि मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. पोरग हळूच आपल्या आईला म्हणतं, आय आपला आबा मला लवकर सोडून काग गेला, आय काग गेलं. आणि याचं उत्तर मात्र त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि यास म्हणतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. पोरानो जास्त वेळ तुमचा घेत नाही बघ. बापाला कधी बघायचं इथं येऊन, आता बाप बसलाय ना, हा या बापाला बघू नका पोरानो, कार्ट्यानो, नालायकानो, या बापाला बघू नका. हे बापाचं फसवं रूप आहे बघ. कितीही गरीब बाप असू दे किंवा कितीही श्रीमंत बाप असू दे बघ, हे बापाचं फसवं रूप आहे. पोरीनं बापाचं जर खरं रूप बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं. बापाच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो घ्या की हो 2 कपडे. गप ग, पोरगीचं शिक्षण आहे, महिन्याला पैसे लागते तिला, पोराचं शिक्षण आहे. शेवटी तुझी आई जाते गण बापासाठी 4 कपडे घेऊन येते, तेव्हा तो बिचारा घालतो. हे पोरी, हे बघ, अशा बापाच्या खांद्याला खांदा लावून तू तयार झालास आणि त्याच बापाला जर तू मान खाली घालायला लावलास पोरा, तू जर व्यसन करून फिरायला लागलास पोरा, कसं जगायचं त्या बापानं? पुत्र व्हावा ऐसा गुंडा जाता तेनी लोके झेंडा. बघ पोरा, हे पोरी जास्त वेळ घेत नाही बघ, चाल बघ इकडे बघ, तुला सांगतो बघ, 6 महिन्याचं मांजर जरी घरात पाळलं ना पोरी, तर त्या मांजराला एवढा लळा लागतो बघ. गावच्या वेशीवर सोडलं तर परत तेच घरात, त्याच घरात येतं. हा तर तुझा बाप आहे, 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय. पोरींचं स्वातंत्र्य खेचून घेत नाही रे मी, पोरींच्या स्वातंत्र्यावर घाला करत नाही, कुठली अंधश्रद्धा पसरवत नाही मी, कुठली अंधश्रद्धा पसरवत नाही, कुणाला हिप्नोटाइज करत नाही आणि कुठला धर्म समजावून सांगायला इथं आलो नाही. बाप आई आणि आम्ही आमचं राष्ट्र महामानव सांगायला लागलोय जीव तोडून. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. 1 मिनिट ऐक, पटलं तर घे, नाहीतर तुला वागायचं तसं वाग. मग हे बघ, 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय बघ. आणि ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, चांगलं पाहुणं पाय मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं पोरी, आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत. आईच्या डोळ्यात पाणी आलं तर आईला वरडतो, गप गा, रडायचं नाही बघ. आता रोज रोज आपल्या पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ, रडायचं नाही. आणि बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं जातो ग आंघोळीला, आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तो बिचारा रडून घेतो ग, हंबरडा फोडतो. बाहेर आल्यावर तुझी आई म्हणते, अहो डोळं का हो लाल? साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पोरी, साबण नाही गेला, तुझ्या आठवणीमध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडला ग पोरी. ए पोरी, तुझी लग्न पत्रिका छापून येते बघ, सगळ्या वेदना दाबून धरलेल्या असतात बघ. आणि तुझी लग्न पत्रिका छापून आल्यानंतर तू खरेदीच्या नादात असतेस बघ. हे घ्यायचं ते घ्यायचं, नवऱ्याला कपडे अशी पाहिजेत आणि मला शालू असा पाहिजे. आणि तुझा बाप ग ती लग्न पत्रिका सगळ्यांना ग हसत हसत द्यायला पुढे असतो. सगळ्या वेदना आतमध्ये दाबलेल्या असतात आणि तुझा बाप म्हणत असतो, यायचं ना, यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, सगळे यायचं, सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी यायचं. लग्न पत्रिका हसत हसत देतो, जसा पाठमोरा होतो ग, हंबरडा फोडत घराकडे येतो. कारण बापाला कळत लग्न पत्रिके
तारखेवरची तारीख त्याला सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार आहे. 12:30चा तांदूळ असतं बघ पोरी, 12:30चं तांदूळ असतं बघ पोरी. नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी असतेस बघ. नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी असतेस बघ. 12:30चं तांदूळ असतं. वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात बघ. वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात. मंगलाष्टक संपलेले असतात. जिकडं तिकडं आनंदाला उधाण आलेलं असतं. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. तू आशीर्वाद घेत असतेस. भेट वस्तू प्रत्येक जण देत असतो. तू भेट वस्तू घेत असतेस. प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख नवऱ्याला करून देत असतेस. आणि त्याच लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात. आणि तिथं मात्र तुझा बाप सगळ्या वेदना दाबून लग्न मंडपामध्ये फिरत असतो. सगळ्याला जेवू घालत असतो. जेवा जेवा, माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, पोट भरून जेवा. हे जेवणवाल्या जादा किती पण ताट होऊ द्यात, माग हटायचं नाही बघ. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ पोरी. पोरी बघ, लहान पोरांना सांगत असतो, ताटात कोणी काही ठेवू नका रे, 2-2 लाडू घरला घेऊन जावा, आपल्या दीदीचं लग्न आहे, आपल्या दीदीचं लग्न आहे. पोरी ना, तुझा बाप हसत हसत तिथं फिरत असतो. बघता 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 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस ना पोरी, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ. एवढ्या जोरात हंबरडा फोडते, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते. आणि तुझी आई तुला म्हणते, पोरी 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी, 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी. आणि आता परक्यासारखं आम्ही इथं उभं राहायचं ना, आमच्या समोरून अशी निघून जाशील की ग पोरी, आमच्या समोरून अशी निघून जाशील की ग. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, आज घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. पोरी, आज कोणाला सांगू तुझा बाप सकाळी माझ्यावर भांडण करून गेलाय, आणि भांडण करून गेला की बाहेर काही खात नाही बघ, उपाशी राहताय बिचार, त्याला बोलव ग, काही तर खायला घालूया. आज कोणाला सांगू मला स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला सांगू, आज कोणाला सांगू तुझ्या भावाचा अभ्यास घे ना, आज कोणाला ग सांगू. दीदी जरा माझं डोकं दाबके, माझ्या माग मम्मी मम्मी करत पळणार माझं लेकरो मला आज दिसायचं नाही की ग. तुझी आई तुझ्या गळ्यात पडून हंबरडा फोडत असते. आणि इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुला विचारतो, दीदी परत कधी येणार. आणि मग मात्र तुझा बांध तुटतो, पोरा तांदूळ पडेपर्यंत मला बाप कळाला नाही. आणि लग्न मंडप सोडताना मला माझा बाप कळाला पोरा. आणि आता वेळ निघून गेले रे पोरा, आता वेळ निघून गेले रे पोरा. तू बापाला त्रास देऊ नको, तू बापाला त्रास देऊ नको. तुझी आई रडते, तुझी मावशी रडते, तुझे पाहुणे पाय रडतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडतात, तुझी आजी रडते, सगळे सगळे रडतात. आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत येतो बघ, पळत पळत येतो. सगळ्यांना रडतो, का रडताय रे, का रडताय, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, का रडताय, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, लग्न मंडपापर्यंत घेऊन येतो बघ. लग्न मंडपातून बाहेर घेऊन येतो, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तो दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो, हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, जा जा जा, रडायचं नाही, जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, पोरी तुझा बाप रडला, पण तो फक्त तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो, कारण तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे, तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे. पुढचा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही आणि तू कधी बघितला नाहीस, म्हणून आज ही पळत आलीस की आईकडे जातेस, बापाकडे जात नाहीस. ऐक, तुझा बाप कधी रडला तेवढं सांगतो. जसा लग्न मंडप मोकळा झाला पोरी, तुझा बाप त्या लग्न मंडपात परत येतो. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, आजच घे. जेवणवाल्या किती जादा ताट झाली, हे तुझं पैसे घे.
किती घ्यायचं ते घे. माझ्या पोरगीचं लग्न होतं बाबा. जेवण लई झाक बनवलं होतं, बोट चाटत लोक गेली की लाडू घेऊन पोरं पळत. ते आनंद आहे बाबा. बाबा बस्तवाल्या, तुझं किती पैसे, काय झाक कपडे होते र. माझं लेकरू एवढं सुंदर कधीच दिसलं नव्हतं र बाबा. वाजंत्रीवाल्या, ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसे आणि र बाबा 1000 ज्यादा देतोय की र तुला. लय भारी वाजवलंस माझी पोरगी जाताना. पोरी रो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो पोरी, भिक्कारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं वाटतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. तुझी आई म्हणते आहो सावरा के स्वतःला. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी काढतो, त्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसतो, त्या ओढणीचा मुख घेतो आणि पोरी ती ओढणी रात्रभर उशाला घेऊन झोपत लहान लेकरासारखा जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. शेवटचा प्रश्न राजांच्या समोर मी तर थांबतोय बघ. अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का तू? बुद्धाने तुला स्वातंत्र्य दिलं, छत्रपतींनी तुला स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेबांनी तर घटनेतच तुला अधिकार दिला. त्या स्वातंत्र्यावरती मी घाला घालत नाही. पोरे, फक्त तुझी जबाबदारी, तुझी जिम्मेदारी याची जाणीव तुला करून देतोय. ज्या बापानं 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार आहेस का तू? आज प्रश्न आहे बघ तुला राजांच्या समोर. पोरे, या महाराष्ट्रातला या देशातला रोज एक बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. आणि जिथं पोलीस स्टेशनला उभा असतो तिथली सगळी जमीन अश्रूनाशी भिजवलेली असते आणि ओरडत ओरडत रडत रडत हंबरडा फोडत पोलिसांना सांगतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, साहेब माझी पोरगी घरीच आली नाही हो साहेब, साहेब माझी पोरगी घरी आली नाही साहेब. सगळ्या मैत्रिणींच्याकडे शोधलं, सगळ्या पाहुण्या पायांच्याकडे शोधलं साहेब. जो तो माझ्याकडे बोट दाखवतोय माझी पोरगी पळून गेली म्हणतोय, माझी पोरगी पळून गेली म्हणतोय. हे पोरीनो, हे नालायकानो, कोणतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर नालायक कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवतो. एखादं चॉकलेट काय देतो, तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो, एखादा ड्रेस काय देतो, आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतेस, तोंडाला बांधतेस फडकं, कॉलेजला शाळेला जातो म्हणून कोणाच्या तर गाडीवर बसतेस फिरतेस काय पोरी. आणि त्या पोरासाठी बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? प्रेमाला विरोध नाही बघ, प्रेमाला विरोध नाही, पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ते प्रेम नाही पोरी. उद्या तुझ्या तोंडावर थुंकणार, तुझ्या शरीराचा उपभोग घेणार आणि तुला रस्त्यावर सोडून देणार बघ पोरी. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करणार बघ पोरी. मी तुला सांगतोय बघ, तुझा अधिकार, तुझं स्वातंत्र्य आहे पोरी. आई बापानं दाखवलं त्याच पोरावर प्रेम करा असं म्हणत नाही, पण पोरी जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ग पोरी ते तुला सुद्धा मारणार बघ पोरी. तुझ्या तोंडावर सुद्धा थुंकणार. हे प्रेम नाही पोरी, ही वासना आहे पोरी. या वयामध्ये शिका, या वयामध्ये मोठं व्हा, या वयामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहा. म्हणून बाप तुझ्या पाठीशी उभा असतो बघ. हे दिदी शिक शिक शिक, कर्ज काढून सगळं घालतो. झाशीची राणी हो, अहिल्या आई हो, हे माझी आऊ जिजाऊ हो. पण पोरी या वयामध्ये तुम्ही काय करताय ग? कुठला तर हरामखोर कुत्रा येतो, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो आणि बापाच्या तोंडावर थुंकून तू निघून जातेस की ग? छत्रपतींचा धर्म तुला कळेना, तुला तुझा बाप कळेना, तुला तुझी आई कळेना पोरी. आमच्यासारखे जीव तोडून सांगतात
आम्हाला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करायला लागला. पोरीनं तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात तुम्ही बोलायला लागला. हे पोरीनं ऐका ग, हे पोरीनं ऐका, हे 15 दिवसानं ग पोलीस स्टेशनला हजर राहतेस ग. पोलिसांचा फोन जातो बापाला, या तुमची पोरगी आले, या लवकर या तुमची पोरगी आले. आई म्हणते जाऊ आपल्या लेकीला घेऊन या. मी नाही जिवंत राहू शकत तुमच्या पोरगीशिवाय, आपल्या पोरगीशिवाय. हे बापाला लाचार तू केलंस, बापाला मान खाली घालायला तू लावलीस. हे तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप येतो ग आणि म्हणतो दीदी घरला चल ग, दीदी आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. तेव्हा बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. हे पोरी या बापाला ओळखत नाही म्हणून सांगतेस आणि याच बापावर केस दाखल करून निघून जातेस पोरी. हे तुझी कृतज्ञता, हे तुझं स्वातंत्र्य. पोरीनो तुम्हाला फसवलं जात आहे. पोरीनो काय तुमची निवड आहे का? अगं मेहनतकार स्वतःच्या पायावर उभा राहा. राजकुमारातला राजकुमार योग्य वयात येईल की का तुझ्यासाठी? पण तुला वय पण कळेना. 16, 17, 18 वर्षाच्या लेखी. हा ए पोरीनो, ए पोरा, कुणाच्या तर लेकीचा हात धरायचा, तिला फसवायचा आणि घेऊन जायचं लेकाच्या. हे नामर्द आहे काय रे तुम्ही? हे पोरी हात जोडून सांगतोय बाग, तुझ्याशिवाय तुझा बाप जगू शकत नाही, तुझ्याशिवाय तुझी आई जगू शकत नाही. हे हा समाज तुमच्या पाठीशी असताना तुम्ही का असं करायला लागलाय? हे बाग जीव गेला तर 72 बाग. फक्त संभाजीनगरचीच नाही तर या राष्ट्रातली एकही पोरगी खोट्या प्रेमासाठी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही पोरीनं. हा आणि जायचं असेल तर मी नेहमी सांगत असतो, आता मी काय हुसकावत नाही, तुला फक्त उदाहरण देतोय. पोरी जायचं तर हिसाब क्लिअर करून जा म्हणतोय मी. सापाला जर ठेचलं तर साप कसा तडपडतो तसं तू गेल्यावर तुझा आई बाप तडपडत असतो का? हे पोरी आई का पोरी, जायच्या अगोदर बापाला फक्त म्हण की पप्पा 20 वर्ष तुम्ही मला खाऊ घातलं, मला आता तुम्हाला खाऊ घालायचंय. बाप आनंदानं उड्या मारेल. जा पोरी जा, जेवणाच ताट करून घेऊन ये. जा स्वयंपाकघरात जेवणाच ताट तयार कर, पण त्यात विष घाल पोरी. बापाला चार पोरी. बाप मरू दे पोरी. मग काय सांगू अजून? तुम्हाला काहीच कळत नसेल तर मग शेवटचा उपाय, जाण्याच्या अगोदर त्या बापाला मारून तर टाका. तुमच्या डोळ्यात देखत बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख बघन मग जाकी का पोरी? हे पोरी लो, एक ही पोरगी जाग व्हा. कुठलाही धर्म मी पेरत नाही, कुठली अंधश्रद्धा सांगत नाही. जीव तोडून बोलतोय, ओरडून बोलतोय. दाबून मुटकून तुम्हाला मी इथं बसवलं नाही, तुम्ही बसला नसता. तुम्हाला मी रडवत नाही, मी सत्य सांगतोय, तुम्ही रडताय. मी काय करू त्याला? मी काय हिप्नोटाइज करतोय काय? सगळ्या सोशल मीडियावर माझ्या विरोधात उभं राहिला, पण मी पण थांबत नसतो. बघ इकडे बघ, का थांबू? काय चुकीचं केलंय मी? 6-7 वर्षाची पोरगी माझ्या जवळ पळत आली परवा. सर बाप सांगताय, बापाला मिठी माराय सांगताय, मला बाप नाही सर, मी कोणाला मिठी मारू? पोरी तुझा मी बाप आहे. पोरगी येऊन मला मिठी मारली. साल्या हरामखोर सोशल मीडियावरती काय नको तसं लिहायला लागलेत. रोज घरात बाप बघतेस, एका मिनिटात मी तुला तुझा बाप दाखवतो बघ. रोज घरात बाप बघतेस, एका मिनिटात मी तुला तुझा बाप दाखवतो बघ. तेवढा बाप बघ आणि मग जा पोरी आणि तुझं तू ठरव काय करायचं. हे बघ बिचारा आलाय बघ तुझ्या कार्यक्रमाला इथं. जरा बाप कोण आले जरा हात वर करा. आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आलेत का जरा हात वर करा. ज्यांची लेक इथं बसलेले हात जरा हात वर करा, बिंदास हात वर करा. ए पोरी इकडे बघ, या हातांच्याकडे बघ, हात वर करा, हात वर करा. या हातांच्याकडे बघ गा पोरी, हा बाप आलाय बघ. जरा उभं राहा, जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा. किती बाप आहेत, जरा जागेवर उभं राहा. चला लवकर, एका मिनिटात, काळाची गरज आहे. जागेवर उभं राहा. आपल्या लेकी बरोबर लेकीला घेऊन कार्यक्रमाला आलेले बाप जागेवर उभं राहा. पोरीना जरा एका मिनिटासाठी बघा ग, हा तुमचा बाप आहे. ज्या बापाविषयी मी मगापासून लागलोय जीव तोडून. खाली बसा. ज्या बापाविषयी तुम्ही उभं राहा, तुम्ही उभं राहा. ज्या बापाविषयी मगापासून लागलोय मी जीव तोडून ओरडायला. जरा पुढे या सगळ्यांनी, पुढे या. तिथं या जरा सगळ्यांनी, पुढे या, पुढे जरा या, पुढे या, पुढे या जरा सगळ्यांनी, पुढे या. एका मिनिटासाठी पुढे या. या सगळ्यांनी, सगळे बाप जरा पुढे या. 4-5 जरा जागा द्या. एका मिनिटासाठी सगळे बाप जरा पुढे या. अजून कोणी कोणी हात उभे केले ते जरा हात वरती करायचे आहेत. पाठीमागचे 2 हात इकडे या, इकडे या, या या इथं या, इथं या. सगळ्या बापांनी पुढे यायचं आहे. लवकर या, लवकर या, लवकर या, लवकर या. चला उभं राहायचं आहे बाप सगळे. इथं उभं राहा, इथं उभं राहा. अजून कोण कोण बाप आहेत जरा उभं राहा. या लवकर या सर.
या लवकर, तिथं उभं राहा. ए जरा बघा, रोज तुम्ही तुमचा घरात बाप बघता, आज जरा माझ्या नजरेनं बाप बघायचा आहे. चला लवकर, लाजू नका बापानो, आपली लेख आहे नाही तर उभं राहायचं आहे, उभं राहायचं आहे, पुढे यायचं आहे, माझ्या समोर यायचं आहे. ए चाल लवकर. ए कोणाकोणाचे पप्पा आहेत का, जरा हात वर करायचा आहे. हे समोर आलेले पप्पा कोणाकोणाचे आहेत, दीदीनं हात वरती करायचा आहे. चला लवकर, जागेवर उभं राहायचं आहे. चाल लवकर, जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे पप्पा आहेत, जागेवर उभं राहायचं आहे. 1 मिनिटामध्ये जागेवर उभं राहायचं आहे. चाल लवकर आणि समोर यायचं आहे माझ्या. चल इथं ये समोर माझ्या, इथं समोर ये, इथं समोर ये माझ्या, इथं ये समोर, लवकर ये इथं समोर. चाल लवकर का दीदी. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेत, जरा सगळ्यांनी हे कोणाकोणाचे पप्पा आहेत इथं यायचं आहे. चाल लवकर माझ्या समोर आहे. रोज घरामध्ये बाप बघता, आज जरा तुम्हाला बाप दाखवतो. अजून कोणाचे पप्पा आहेत, अजून कुठली दीदी, चाल लवकर इथं ये. चाल अजून कोण आहे, चाल लवकर दीदी इथे ये, ये लवकर. आपला बाप समोर उभा आहे, चाल लवकर इथं ये. चाल. आणि आता ऐकायचं, माझ्याकडे बघायचं. आता माझ्याकडे बघितल्यानंतर मी काय तुम्हाला हिप्नोटाईज करत नाही, माझ्याकडे बघा म्हणजे माझ्या नजरेतलं सत्य किती खरं आहे ते बघा, वास्तवता. हे बघ पोरी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर आई नसते तर कोणच नसते, आई नसते तर बुद्ध नसते, छत्रपती नसते, मी नसतो, कोणी नसतं. आईचा वटवृक्ष आहे, आईचा वटवृक्ष आहे पोरीनो. आईशिवाय आम्हाला काहीच नाही. पण आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरीनो. आई नेहमी आपल्यासाठी रडते ना. आयुष्यभर आपल्याला असं वाटलं आईच आपल्यासाठी रडली, पण त्या आईच्या वटवृक्षाखाली छोटस रोपट आहे बाप नावाचं. ते रोपट सुद्धा आपल्यासाठी लय रडलंय पोरीनो. हा बाप पोरी आज तुझ्या समोर उभा आहे, आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. आज पळत पळत जायचं, समोर तुझा बाप उभा आहे बघ पोरी. पळत पळत जायचं ना आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ पोरी. आज नाही तर परत कधीच नाही. चल जा, पळत जा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. ए पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी, हा तुझा बाप आहे. तुमच्यासाठी नागडा राहणारा, तुमच्यासाठी उघडा राहणारा हा तुमचा बाप आहे पोरी. बापाच्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का पोरीनो? या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरीनो? या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरीनो? या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरीनो? कसलं स्वातंत्र्य मी तुमचं छिनून घेतोय का पोरीनो? पोरीनो, तुमच्यासाठी नागडा राहिला, तुमच्यासाठी उघडा राहिला. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार का? या बापानं असं लाचार व्हायचं का? माझी पोरगी गेली, माझी पोरगी गेली म्हणून यानं फिरायचं का? पोरीनो, या बापाला मान खाली घालायला लावणार आहे का तुम्ही? जीव गेला. पोरीनो, एकदा तुमचं डोकं टेकवा बापाच्या, टेकवा पायावर, टेकवा. हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी, हा तुझा देव आहे बघ, हा तुझा तिरुपती आहे बघ पोरी, हा तुझा तिरुपती आहे बघ पोरी. एक ही पोरगी जाणार नाही बघ घर सोडून. इथं जेवढ्या कॉलेजच्या पोरी आहेत आणि शाळेच्या पोरी आहेत, जागेवर उभं राहायचं आहे. चला लवकर, जागेवर उभं राहायचं आहे 1 मिनिटामध्ये. चला लवकर उभं राहा पोरीनं, चला लवकर उभं राहा, उभं राहा लवकर, जागेवर उभं राहा पोरीनं. आज नाही तर परत कधीच नाही. चल लवकर उभं राहा. पोरानो, चला उभं राहा. कॉलेजचे पोरं, शाळेचे पोरं, चला उभे राहा, सगळे उभे राहा. चला लवकर पोरानं. आपला उजवा हात वरती करायचा आहे बाकार, उजवा हात वरती पोरीनं, उजवा हात वरती करा. आपल्या डोक्यावर ठेवा पोरीनं, आपल्या डोक्यावर ठेवा, ठेवा डोक्यावर आपल्या. पोरी, डोक्यावर हात ठेव आणि फक्त सांगा पप्पा. डोक्यावर हात ठेवा. पप्पा, ज्या आत्मविश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच आत्मविश्वासाने मी घरी परत येईन पप्पा. पप्पा, मी तुमचा विश्वासघात करणार नाही पप्पा. मी तुम्हाला कधी लाचार करणार नाही पप्पा. मी तुम्हाला कुत्र्यासारखी मान खाली घालू देणार नाही. पोरीनो, तुम्ही फक्त मेहनत करा, व्यायाम करा, या वयामध्ये शिका, स्वतःच्या पायावर उभं राहा. राजकुमार तुमच्यासाठी येईल पोरीनो. पण फालतू प्रेमासाठी, खोट्या प्रेमासाठी घर सोडून निघून जायचं नाही बघ, अजिबात निघून जायचं नाही. बस यासाठीच महाराष्ट्रभर फिरायला लागलोय. कितीही अडचणी मला येऊ देत, मी थांबत नसतो बघ पोरी, मी थांबत नसतो बघ. माझ्या पाठीशी माझ्या आई बापाचा आशीर्वाद तर आहेतच, पण छत्रपती शिवाजीराजा बुद्धांच्या पासून सगळ्यांचे विचार माझ्या पाठीशी आहेत. आणि अशी तरणी पोरं, सगळ्यांनी उभं राहा रे जरा. पोरांना उभं राहा. कार्यक्रम सगळ्यांनी नियोजन केलेलं, सगळी लेकरं उभं राहा. या राष्ट्रामध्ये अशी लेकरं आहेत बघ, प्रत्येक घरातल्या लेकीला आपल्या बहिणीसारखी मानतात, आपल्या मुलीसारखी मानतात. आणि अशी पोरं जोपर्यंत या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीमध्ये आहेत, हे आपल्या राष्ट्राकडे बघण्याचे. लवकर बंटी उभे राहा, सगळे उभे राहा, पोरं उभे राहा, सगळे उभे राहा. मला सगळ्यांची नावं माहित नाहीत. ही लेकरं, या लेकरांना आशीर्वाद द्या, या लेकरांना आशीर्वाद द्या, या लेकरांना ताकद द्या. हे राष्ट्राचं काम आहे, हे राष्ट्राचं काम आहे. यस, हात वर कर रे माझ्या लेकरं, हात वर कर. बस इकडे बघा, हे हात वर करा. ही लेकरं सगळी, या पोरांना आशीर्वाद द्या पोरीनो.
आम्ही कुठलाही तुमचं स्वातंत्र्य घेत नाही, तुमच्यावर काही लादत नाही पोरीनो. कुठला बाप असं म्हणत नाही हेच पोरगा आहे ह्याच्यावरच लग्न कर, नाही करत. पण पोरीनो तुमची निवड चुकायला लागले, तुम्हाला फसवलं जातंय. म्हणून आज हा अट्टहास होता पोरीनो. आजपासून या राष्ट्रातली एकही पोर आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून कुठेही निघून जाणार नाही, तेवढी शपथ घ्यायची. मला आपण बोलावलं या नगरीमध्ये, माझ्या सहित माझ्या आई बापांचा पण सत्कार आपण केलात. पोटात ठेवलेलं लेकरू असो किंवा मायेनं घट्ट धरलेलं लेकरू असो, लेकरू हे लेकरू असतं, लक्षात घ्या. आई ही आई असते, बाप हा बाप असतो. बस मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि मला जर काही आशीर्वाद द्यायचा असेल मातानो, तर आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड भारतभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतंय. त्याचा आवाज असाच वाघासारखा असाच राहणार आहे, त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे, त्याच्या शरीराचा प्रत्येक कण आणि कण निरोगी राहणार आहे. आणि येणाऱ्या संकटांच्या वरती मात करून सगळ्या राष्ट्राला बाप आई समजावून हे माझं लेकरू सांगत आहे, सांगणार आहे. एवढा आशीर्वाद भगवंताकडे मागा. एका आईचा बहिणीचा लेकीचा आशीर्वाद नक्कीच लागतो, एवढा माझ्या पदरात आशीर्वाद टाका. एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. एक मिनिट थांबा, कोणी हलायचं नाही. जरा जागेवर बसा, बसा जागेवर बसा. कोणाला एक शब्द बोलायचा आहे आपल्या बापाबद्दल? कोणाला बोलायचं का? बिंदासपणे बोलायचं. कुठल्या लेकीला बोलायचं का? पुढे येऊन ये लवकर ये. कोणाला बोलायचं आहे का? कुठल्या लेकीला बोलायचं आहे का? एक दोन शब्द बोलायचे आहेत का? येस येस येस. एक मिनिट सगळ्यांनी, कोणी हलायचं नाही. शेवटचा 1 मिनिट. माझं नाव मधुरा श्याम बावस्कर आहे. मी आता 12वी पास झाली आहे. मला माहिती आहे माझे बाबा माझ्यासाठी किती कष्ट करतात आणि मी त्यांची मान कधीच खाली घालणार नाही. मी तुम्हाला बाबा वचन देते, कधीच खाली घालणार नाही. हे खोटं आहे का? हे परिवर्तन आहे? हे काय ओढून ताणून ही लेक बोलते का? ओढून ताणून आपल्या बापाला मिठी मारते का? ज्यांना बाप नाही त्या लेकी माझ्यापर्यंत येतात. हे पोरीनं, मी तुमचा बाप आहे, ही सगळे तुमचे भाऊ आहेत, यातले तुमचे बाप आहेत, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा, आणि जे काय होत आहे, मुली आमच्या गळ्यात पडतात, मुली आम्हाला मिठी मारतात, एक बाप समजून मारतात. लक्षात घ्यायचं आहे. अजून कोणाला बोलायचं आहे आपल्या बापाबद्दल? कुठल्या पालकाला बोलायचं आहे? ठीक आहे, सगळे स्तब्ध आहेत. प्रत्येकाला बोलायचं आहे. प्रत्येकाच्या भावना इथं पोहोचलेल्या आहेत. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला जय श्रीराम, जय 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 श्रीराम. बोलो सियावर रामचंद्र की.